मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मनपूर्वक अभिनंदन निलेश चव्हाण. दूरपर्यंत चव्हाणांशी संबंध नाही, परंतु महाराष्ट्राला एक महत्त्वाचा चव्हाण शब्दांमधून आपल्या प्रतिभेतून मिळणार आहे. यासाठी जोरदार टाळ्यातून त्यांचं आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. यानंतर पुन्हा एक महत्त्वाचा कवी, तेवढाच तोलामोलाचा कवी, तब्येतीवर जायचं नाही आणि उंचीवरही जायचं नाही कोणाच्या. एक युवा कीर्तनकार म्हणून ज्यांचा महाराष्ट्रभर परिचय आहे, ज्यांच्या वक्तृत्वानं, ज्यांच्या प्रतिभेनं, ज्यांच्या कवितेनं समाजामध्ये उद्बोधन प्रबोधन केलं आणि मनोरंजनही केलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये निमंत्रित करतो अविनाशजी भारती. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार. जगात, भारतात, महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये जेवढी इमानदारी शिल्लक आहे तेवढे इमानदार माणसं या मंडपात बसलेले आहेत, याचाही मला सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट, यांचा चव्हाणांशी संबंध नाही आणि माझा दिव्या भारतीशी काहीच संबंध नाही. भारतात आहे म्हणून आडनाव भारतीय. या संमेलनामध्ये मलाही या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये सारथी प्रतिष्ठानच्या अंतर्गत मी, निलेश धम्मपाल, कदम सर, रविभाऊ काव्यधारा नावाचा इव्हेंट घेत असतो. महाराष्ट्रातल्या तरुण कवींना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मिर्झा सर, तुम्ही एकटे फिरता कारण तुमची साठी ओलांडलेली आहे. आम्ही एकटे फिरत नाही कारण 25च्या उंबरवाट्यावर आहेत, काही चुकलं तर धरून हाणतील. माझ्या शरीराला एकट्यानं जास्त मार खायची सवय नाही म्हणून निलेश उजवीकडून असतो, धम्मा डावीकडून असतो, मी आपलं मध्ये सेफ असतो. आणि मला मारायला जास्त ताकद लागते कारण 3 स्टंप असतात. मिडल स्टंप उडवणारा बॉलर बहादरच लागतो. आणि आम्ही एकत्रित फिरतो कारण सोबत फिरावं, काव्ययात्रा वाढवत जावी ही मनात इच्छा आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की मंडपावाल्याच्या मंडपात काव्य संमेलन आहे. खुर्च्याची कमतरता नाही, तरी काही लोक बसलेले नाहीत. मला आत्ता एक मेसेज आला. मेसेज असा होता की भाऊ, लोकांना सांग, निसर्गानं आपल्याला शरीर दिलं, शरीरात वेगवेगळे अवयव दिले, त्याबरोबर एक अवयव असा दिला आहे ज्याचा वापर बसायसाठी केला जातो. तो जर योग्य वेळा, योग्यरित्या, योग्य ठिकाणी नाही वापरला तर विज्ञान असं सांगतं की न वापरलेले अवयव खराब होतात. आणि हा अवयव जर खराब झाला, फक्त थोडं मूळ व्याधीनं प्रस्त झालं तर भाऊ हे कुठंच बसू देत नाही. काही लोकांना मूळव्याध नसताना ते बसलेले नाहीत, कसं काय काही कळना. त्यामुळं आपण बसून घ्या. आजचे दिनचा उल्लेख झाला, कॅशलेसचा उल्लेख झाला, GST लागू केली, वेगवेगळे कर आले. पण खास आपल्यासाठी सांगतो, नरेंद्र मोदींनी मला फोन करून सांगितलं. नरेंद्र मोदींचा मला फोन आला. तुम्ही म्हणाल कसं काय? नरेंद्र मोदीचा फोन कोणालाही येऊ शकतो, कारण जिथं नेटवर्क बंद केलं हरियाणा, तिथल्या लोकांना आपल्या मोदींनी ट्विटरवरून सांगितलं शांत बसा म्हणून. एवढे डेंजर मोदीजी आहेत, ते काहीही करू शकतात. मला फोन आला, त्यांनी सांगितलं, अविनाश, मेरा भाई और बहनों, इनको बता दो कि मैंने सब पे GST लगाई है, मगर कवि सम्मेलन में तालियां बजाने पे अब तक GST नहीं लगाई. अगर आपने कवि सम्मेलन में तालियां नहीं बजाई तो आज रात 2 बजे मैं मीडिया को कुछ तो ऐसा बजाऊंगा. कारण मध्यरात्रीच निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत.
इथं टाळ्या नाही वाजवल्या तर रेल्वेत जाऊन टाळ्या वाजवायची वेळ आपल्यावर येऊ शकते. रेल्वेत टाळ्या कोण वाजवतं आपल्याला चांगलं माहिती आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की महिलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आहे. घरी लक्ष्मीचं पूजन असताना असंख्य लक्ष्म्या इथं बसलेल्या आहेत, याचा आनंद आहे. त्यातल्या त्यात लवकर आल्या त्या 7:30-8लाच इथं आल्या कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला, ड्रेसिंगहून वाटत नाही, कारण ह्या बुवा बाबामुळं मला जरा सांभाळून राहावं लागले. मी त्यातला नाही, पण घोळ असा आहे की गव्हाबरोबर किडेही रगडले जातात. ते मलाही पोरं म्हणतात कुठं जायचं आहे, अशा अशा गावाला कुणी कार्यक्रम दिला आहे माहीत नाही, कसं काय जाणार आहे, एस टीनं जाणार आहे, माहिती आहे कोण माहीत नाही. अरे असा कसा फिरतो धरून, कुणी कुठं कसं तरी हानील, कारण भरोसा राहिला नाही. कारण हे असे येतात, काहीतरी कांड करतात आणि मोकळे होतात. पण मी त्यातला आध्यात्मिक माणूस नाही, मी संत तुकारामांना फॉलो करणारा माणूस आहे. आणि संत तुकारामांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणते साधू. आणि पहा तुम्ही, होतं हे. काही दिवसापूर्वी एक बाबा आला, तो बाबा म्हणला, त्या बाबाकडे एक शिष्य गेला, त्या बाबाला विचारलं, बाबा सुख चाहिए मैं क्या करूं. त्यानं सांगितलं, सुख फक्त माझ्यापाशी आहे. का? त्या बाबाचा डायलॉगच होता फेमस, हम स्वयं भगवान के झेरॉक्स है. हम स्वयं भगवान के झेरॉक्स आहे. आता झेरॉक्स किती बी स्वच्छ निघाली, ती डुप्लिकेट आणि काळी ती काळीच. आता झेरॉक्स बी जेलमध्ये आहे आणि ओरिजिनल बी जेलमध्ये. ते वाटच पाहू राहिले, कोण्या गावाचं आलं पाखरू. त्या बाबाचं नाव मी माझ्या मुखानं घेत नाही, तुमच्या लक्षात येईल मी आसाराम बापूबद्दल बोलायलोय. मग आमच्या कवीनं लिहिलं की असा कसा रामाचा निष्ठून तोल गेला आणि ऋषी मुनींचा जयघोष इथे सारा फोल गेला. कवी लिहितात. सरांनी सांगितलं कवींची अवस्था वेगळी आहे. खरं आहे सर, पण अशाच कवींची अवस्था वेगळी आहे ज्यांनी समाजाचं दुःख मांडलं नाही. चांगल्या कवीचा आजही तुमच्यासारखे मोठे मोठे कार्यक्रम लावून कार्यक्रम चालू आहेत. कारण कवींची संख्या वाढली. झालं काय? जमेना जगी कोणते काम ज्यांना, जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्यांना. जिथे अर्थ लागे तिथे शब्द खोडा आणि कुणाच्या बापाला कळेना अशी वाक्य जोडा. उवा मारल्या सारखे शब्द खावे. उवा मारण्याची लय अजब कला आहे सर. हातोडीनं मरत नाही, चिमट्यानं मरत नाही, बंदुकीनं मरत नाही, तलवारीनं तर नाहीत नाही, बारीक काढून 2 नाकात धरून टुचकून फाडावं लागते तेव्हा उमरती. हां, अशा बहादर कामामध्ये या माता माऊल्या श्रेष्ठ आहेत, तर नवऱ्याचं काय खरंय. बारक्या बारक्या ओवा काढून त्यांनी मारल्यात. त्यांची लिंक फार भारी लागते सर. नाथ, माय, आजी, पणजी, खापर पणजी. आपल्या घराला पायऱ्या पाडायची पद्धतच महिलांनी सुरू केली. सगळ्यात खाल्ल्या पायरीला नाथ, तिच्या डोक्यातल्या ओवा काढायला आई, आईच्या डोक्यातल्या ओवा काढायला सासू, तिच्या ओवा काढायला आजी. तिथून ही सगळी पद्धत सुरू झाली. पण महिला मंडळी तर आहेत. महिला मंडळ 2 गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात, मी सांगत होतो. पण मालिकेच्या वेळेमध्ये त्या इकडं आल्या, कारण मालिकेंचं लय वेळ लागलं. मी कीर्तन करतो म्हणून उल्लेख झाला. एका गावात कीर्तनाला गेलो, मिर्झाबेग सर. 9चा कार्यक्रम, 9:30 वाजले, 9:45 वाजले. मंडप गचागच भरलेला, फक्त पुरुष, एकही महिला नाही. मी म्हणलं या गावात काय शनी मंदिर आहे का भाऊ? महिलांना प्रवेश नाही. इतका दलिंदर देव, त्याला देव तरी कसं म्हणावं? मी आध्यात्मिक असून प्रश्न पडतो मला. नावातच शनी आहे, महिलांना प्रवेश. माझ्या बाजूला चोपदार होता, त्याला विचारलं काय मेळ आहे महिला? घाबरू नका म्हणे महाराज, 9:30 वाजू द्या, पुरुषापेक्षा जास्त महिला येतात. मी म्हणलं कस काय? 9:30ला पवित्र रिश्ता संपतो ना म्हणे महाराज, आणि नंतर महिला येतात. आता मी राहणारा हॉस्टेलमध्ये विद्यापीठात, मला काय माहिती पवित्र रिश्ता. आम्ही आपल्या तयारीत एखादा पवित्र रिश्ता भेटावा म्हणून.
तो कधी भेटतो काय माहिती. नाही तर पावसाळा हिवाळा काही असो, आमच्या जीवनात उन्हाळाच. असा घोळ आहे सगळा. पाहायला बसलो पवित्र रिश्ता, इमानदारीनं तुमच्या गणपतीची शपथ घेऊन सांगतो, त्या मालिकेत एकही रिश्ता पवित्र नाही. अर्चना बी तेवढीच, त्याची नात बी तेवढीच. छावणी परिसरामध्ये आजी नात एका वयाच्या असतील तर 1,111 रुपये रकमाची भाऊतर्फे बक्षीस. भाऊ द्यायची गरज नाही, कारण आजी नात एका वयाच्या नाहीतच ना. पण सिरियलमध्ये दाखवलं, पूर्वीचा नवरा पूर्वी तो होता, त्याच्यात ओवी आली, सगळा झांगड गुत्ता सरांच्या शब्दात. तरी मालिकेचं वेड आम्हाला. मध्यंतरी एक मालिका लागायची 7:30ला, त्या मालिकेचं नाव होतं जुळून येती रेशीम गाठी. आणि ती मालिका संपली की 8ला मालिका लागायची का रे दुरावा. 7:30ला जुळून आल्या रेशीम गाठी, 8ला दुरावा. 8ला लागायचं होणार सुन मी ह्या घरची. 2-3 वर्ष त्या जान्हवीची डिलिव्हरी झाली नाही. अजबच सरकार आहे भाऊ. ते अध्यात्मात एक वर्णन आहे पाहते, शुकाचार्य. बामणाचे पोरे एक खेळासी भ्याले आणि नागडेची पळून गेले रे. 12 वर्ष पोटात होते शुकाचार्य. मी म्हणलं हे जान्हवीचं लिकूर त्याचंही रेकॉर्ड मोडतो काही. ते बाहेर यायलाच तयार नाही दादा. लय घोळ आहे यांचा वेळ आम्हाला. आता एक सुरू आहे ते कुमकुम भाग्य. कुमकुम भाग्य का कुमकुम भाग्य आहे तेच कळना. त्या 2 नवरा बायकोला कधीच एकत्रित येऊ दिलं नाही त्या डायरेक्टरनं. असं एकत्रित आलं की काहीतरी मधीच स्टोरी आली. आता ते कुंडली भाग्य काढलं त्याच्यात. त्यांची कुंडली कोणता देव बाप्पा लिहायला ते हुडकून काढावा. लय अवघड आहे. पण एवढं असताना सुद्धा महिला इथं आहेत. एक महिलांना वेड मालिकेचं. आणि तुम्ही पावसाचं वर्णन केलं निलेशराव. दूरदृष्टी नेतृत्व किंवा दूरदृष्टीचा माणूस म्हणजे रखमाजी भाऊ जाधव. तुम्ही म्हणाल उगं काही म्हणालेत. त्यांना माहीत होतं मंडप साधा टाकून भागणार नाही, पाऊस येणार रे, ब्रँडेडच टाकावा. कॉन्फिडन्स त्याला म्हणतात कॉन्फिडन्स. आणि मी म्हणतो पाऊस बहुतेक या मंडपामुळेच आला काय की मंडपाची क्वालिटी बघण्यासाठी. त्या अंबुजा सिमेंटला धडकून पाहतो ना तो खाली, तसा इथं मेळ झालेला दिसतो. ते पाऊस आला ते बरं झालं, कारण पत्राचं पाणी साठून आमच्या छावणीतल्या लोकांना घरात पाणी आलं. मला असं कळालं की 8-10 दिवस झालं नळाली पाणीच नाही. हा पाण्याचा प्रश्न आहेच सगळीकडंच. महिलांना ते एक जास्त नाद आहे. आणि दुसरा मालिकेचा एक नाद आहे. दुसरा नाद आहे घरात घागर रिकामी राहू द्यायची नाही. रिकामी घागर दिसली की ती उचलायची, सार्वजनिक नळावर जायचं आणि तिथं भरायची. पाणी भरण्याशी घेणं देणं नाही. कोण येऊन माझ्यासोबत कसं तंडल आणि मी त्याला कशी भांडल, याच्यावर जरा जास्त जोर आहे ग्रामीण भागात आमच्याकडं. आता 2-3 दिवस झालं पाऊस पडायलाय. बरेच दिवस मराठवाड्यात पाणी नव्हतं. मराठवाड्यात पाणी नव्हतं म्हणून माझा मित्र निलेश चव्हाण सोबत फिरल्यामुळे या गोष्टी कळतात. त्याची मैत्रीण आहे पश्चिम महाराष्ट्रातली, मुंबईकडली. मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो. हा मुंबईला गेला, या दोघांना पावसानं भिजवलं. ती म्हणे निरोप घेताना निलेश म्हणे चल तू आमच्या मराठवाड्यात चल. ती म्हणे नको रे आत्ताच नको, घरची परवानगी घे. नाही म्हणे चल. कशासाठी चलू, तुझ्या नोकरीचं काही खरं नाही, तू कवी असाच बेरोजगार म्हणून फिरू राहिला. कशासाठी? ती म्हणे बाई माझ्या घरात लक्ष्मी म्हणून येऊ नको, माझ्या मराठवाड्यात पाणी यावं म्हणे. निलेशनं लिहिलं. निलेशच्या 4 ओळी आठवल्या. निलेश म्हणतो की तू मला भेटल्यावरती आभाळ बरसत राणी, चल माझ्या मराठवाड्यात पाहिजे तिथं ग पाणी, चल माझ्या मराठवाड्यात पाहिजे तिथं ग पाणी. पाणी ना म्हणजे माझे वडील सांगतात मिर्झाबेग सरांच्या काळामध्ये, फार वर्षापूर्वी मिर्झाबेग सरांच्या काळात दादा कोंडके नावाचा एक सुपरस्टार होता. बरमोडा घालायचा, नाडा हलवायचा आणि गाणं म्हणायचा. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. आता ढगाला कळ लागण आणि पाणी गळायचा विषय. कळ लागायली आमच्या नळाला, म्हणून बघा इथं नळाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी भरूया पाणी, टोपलीनं बादली संग, 8 दिसाला एकदा अंघोळ, पाणी थेंब थेंब गळ. इथं नळाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ.
आणि कवीला कुठं काय दिसल आणि कवी कुठं काय लिहील याचा भरोसा नाही. कशावरही कवी लिहू शकतो. मी असंच बोललो निलेश, मला बी एकानं कविता ऐकवली. ते म्हणे दादा मी बी लिहिलं म्हणे माझ्या प्रेयसीसाठी. म्हणलं काय लिहिलं? सखे तुला त्या दिवशी मी भेटू शकलो नाही याची मनात आहे खंत. सखे तुला त्या दिवशी मी भेटू शकलो नाही याची मनात आहे खंत, कारण नेमकं त्याच दिवशी माझ्या पोटात झालते जंत. काही कवी लिहू शकतो. मग प्रसंग असा आहे, नळ आहे, नळावर असंख्य गावातल्या महिला आलेल्या आहेत, आपलं आपलं भांडं घेऊन आलेल्या आहेत. गाण्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे नावं कवीनं टाकलेले आहेत. वेगवेगळ्या नावाच्या महिला नळावर आल्यात, भांडण करतायत. आता कवितेमध्ये एखादीचं नाव येईल, ती म्हणील ह्यानं माझं नाव घेतलं, मी भांडण करते म्हणून सांगितलं, राग मानून घेऊ नका, त्यात तुम्ही नाहीत. आणि तुम्हाला जर राग आला तर आम्ही असं जाहीर करू की तुम्ही नळावर जाऊन भांडण करता. पहा की सगळ्या महिला एकत्रित आलेल्या आहेत. वरच्या चाळीची गीती अन खालच्या चाळीची सिती, वरच्या चाळीची गीती अन खालच्या चाळीची सिती, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. चांगुना कोण? तर ज्या चांगुनाला ही गोष्ट सगळी सांगणे. चांगुना चांगल्या गुजगोष्टी न सांगणारी चांगुना, तिचं नाव चांगुना. वरच्या चाळीची शिती आणि खालच्या चाळीची गीती, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. या गीतीनं घागर टेकली अन शितीनं घागर लोटली, घागर शेणानं भरून गेली ग चांगुना. आणि खरं असं आहे की खऱ्या मर्द पुरुषानं महिलांच्या भांडणात पडू नये, पण महिलांच्या भांडणामध्ये काही पडणारे पुरुष असतात. मग इथं तसंच झालं. गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला, गीतीचा नवरा आला त्यानं नळावर पाय दिला, पाणी भरूच देईना कोणाला ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आजूबाजूतल्या सगळ्या महिला जागृत झाल्या की महिलांच्या नळावर महिलांच्या भांडणात ह्या बाप्याचं काय काम आहे. मग धावत आली सुशीला, मग धावत आली सुशी, त्याची धरली दाढी अन मिशी, मग धावत आली सुशी, त्याची धरली दाढी अन मिशी, काशी जागीच थोबाड वाशी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग तिकडून आली इमली, विमल ह्यांना कमी ह्यांना जास्त माहिती आहे. फाड तोंडात गोळे दादा. विमल नाही, पुरुषांचं महिलांवर प्रेम जास्तच असतं म्हणून विमल या गोष्टी जास्त जवळ असतात. पहा, धावत आली इमली, चार चौगीनं धरून तिंबली, मग धावत आली इमली, चार चौगीनं धरून तिंबली, तिला हौशीनं कुडामध्ये कोंबली ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग आयटीत आली राणी, राणी नाव आहे ना, आयटी येणारच. मग आयटीत आली राणी, तिची जनीन धरली येणी, मग आयटीत आली राणी, तिची जनीन धरली येणी, मैना जागीचा हात पाय तानी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मग ठुमकत आली ठकी, मग ठुमकत आली ठकी, तिनं सकीला मारली बुकी, मग ठुमकत आली ठकी, तिनं सकीला मारली बुकी, सकी बुकीतच मुकी झाली ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. पहा, या गंगीला भांडणाचा चळ, या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ, या गंगीला भांडणाचा चळ, मंगी घागर घेऊन पळ, गंगे तुझ्या बापाचा हाय का नळ ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आता पहा,
शांती म्हणते भांडू नका. शांती नाव आहे ना, पण दुर्दैवानं नावासारखं कुणीच राहत नाही सर. नाव शांती दिवसाला 100 भांडणं आणती. नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. नाव ज्ञानोबा माऊली जवा बघाव तवा ढाब्याचीच सावली. नावासारखं कोण नाही. आणि नावात काही नाही असं ते शेक्सपियर म्हणला, आणि ते बी त्याच्या खाली नाव सांगून गेला. नावात काय म्हण. असो पहा, शांती म्हणते भांडू नका, तिला कांतीनं मारला धक्का. शांती म्हणते भांडू नका, तिला कांतीनं मारला धक्का. फडफडा बोलली अंकिता ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आणि शेवटला फार सुंदर लिहितो कवी की तुम्ही भांडू नका, आणि भांडायचं नसेल तर स्वतःचं मन स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा. आणि आमचा झांगडगुत्ता इथं झाला सर. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून जगलो, पण आमचं मन निर्मळ झालं नाही. आणि सगळं तत्त्वज्ञान सांगतं, मन चंगा तो काटवट में गंगा, महावीरांचं तत्त्वज्ञान. किंवा सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न, संत तुकारामांचं तत्त्वज्ञान. सगळ्यांनी मनाला संदेश दिला. मग मन कसं करा, पाण्यासारखं मन असावं माणसाचं, पाण्यासारखं, नदीच्या पाण्यासारखं, डबकाडातल्या पाण्यासारखं नाही. डबकाडातल्या पाण्यासारखं मन असलेले लोक जास्त झाले, जे मन की बात करतात. जे काय करतात, मन की बात. त्यांचं मन डबकाडातलंय. निखळ मनावाले मन की बात करत नाहीत, लोकांच्या जनसामान्यातली बात करतात. ज्यांचं मन निर्मळ असतं ते दिल की बात करतात. पहा पाणी कसं आहे, एक डायलॉग होता पहा जुना, पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए उसमें हो जाए वैसा. सकाळी सडा सावर्जन करताना पाणी शेणात मिसळलं, शेणासारखं. चहा करताना दुधात मिसळलं, दुधासारखं. भाजी करताना भाजीत मिसळलं, भाजीसारखं. संध्याकाळी बसताना त्याच्यात मिसळलं, त्याच्यासारखं. पाणी ओळखू येत नाही दादा, आणि पाण्याशिवाय मज्जाही नाही. एखाद्याला जास्त चढली की म्हणते अरे बिन पाण्याचीच. काही काही जण जास्त बोलत असले तर तुझी बिन पाण्याचीच. बिन पाण्याला फार महत्व आहे. म्हणून मन ठेवा पाण्यावानी, मन ठेवा पाण्यावानी, खरता त्या गाण्यावानी. मन ठेवा पाण्यावानी, खरता त्या गाण्यावानी. गोडी गोडीनं भरा ग पाणी, आता झाल्यात बहिणी बहिणी ग चांगुना. दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. या ठिकाणी बोलवलं, फार चांगली संधी या ठिकाणी आम्हाला दिली. कारण भाऊंबद्दल बोलायचं झालं तर आम्ही जो सारथी ग्रुपच्या माध्यमातून काव्यधारा नावाचा इव्हेंट घेतो, त्या इव्हेंटला दरवर्षी आमची भारतीय बैठक पद्धती जी असते कवी संमेलनाची, ती भाऊतर्फे आम्हाला मोफत असते. हे भाऊंचं आम्हाला सहकार्य असतं. म्हणून मी काव्यधारा परिवार, आमचं सारथी प्रतिष्ठान, हाता असले तर वाजवा टाळ्या. आपण नको त्याच्यासाठीच लई टाळ्या वाजवतो. कुणी एखादा आश्वासन दिलं की टाळ्याच टाळ्या. पण टाळ्याची टाळाटाळ जर योग्य ठिकाणी केली तर आपला ताळमेळ कधी हुकल हे सांगता येत नाही. टाळ्या योग्य बरं, टाळ्याची बी एक टायमिंग आहे हो. टाळ्या कधीही वाजवून जमत नाहीत. टाळ्या योग्य वाक्याला टायमिंगला वाजवल्या पाहिजेत, न सांगता वाजवल्या पाहिजेत. टाळ्याची टायमिंग कशी असावी तर चहाच्या कपात पार्लेजी बिस्किट पुड्यातलं बिस्किट बुडवून ते न पडता खाणं, ह्याची टायमिंग ज्याला जमली त्याला कवी संमेलनात टाळ्या वाजवायची टायमिंग जमली. टाळ्या वाजवणं फार अवघड आहे. भाऊंचं फार मोठं सहकार्य असतं. त्याबद्दल मी काव्यधारा परिवार, आमचं सारथी प्रतिष्ठान, आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी, आमचे रामेश्वर कदम सर, रविभाऊ काळे, निलेश चव्हाण, धम्मपाल जाधव, समाधान इंगळे सर यांच्या वतीने मी भाऊंचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. जोरदार टाळ्यातून आपण एकदा अभिनंदन करू, स्वागत करू अविनाशजींचं. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो,
हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.